शेतकऱ्यांसाठी 8 फेब्रुवारी सकाळच्या ठळक बातम्या. कापसाचे दर तळाला, शेतकऱ्यांची कोंडी, कुठेच मिळेना हमीभावाएवढा दर. सरकारने व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याऐवजी कापूस खरेदी करावा, शेतकऱ्यांची मागणी. शेतकऱ्याचा नाद करायचा नाही. आफ्रिकन बोअर शेळीपालनातून वर्षाला 6 लाखांचे उत्पन्न. राज्यात पुन्हा अवकाळीचे सावट, ढगांच्या गडगडाटासह मध्यम पावसाची शक्यता. वयोवृद्ध शेतकऱ्यांसाठी वयोश्री योजना. वयाची 65 वर्ष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाची अभिनव योजना. पाणी टंचाईचं सावट गडद, राज्यातील सर्वात कमी पाणीसाठा मराठवाडा विभागात. नोकरी देणारे झाले शेतकरी पुत्र, स्वबळावर उभारला सेंद्रिय गूळ उद्योग, विदेशात करणार निर्यात. कांदा परिस्थिती पाहणीसाठी केंद्रीय पथक महाराष्ट्र दौऱ्यावर, बाजारभावाचा घेणार आढावा. कांदा दरात सुरू असलेली घसरण, आज देखील कांदा बाजारभाव जैसे थे वैसे ही चित्र. शेतकऱ्यांवर कांदा पुन्हा रस्त्यावर फेकण्याची वेळ, दरात प्रचंड घसरणीमुळे शेतकरी संतप्त. नंदुरबार बाजार समितीत मिरच्यांची विक्रमी आवक, दर कोसळल्याने शेतकरी चिंतेत. शेतकऱ्यांना थेट ऑनलाईन विकता येणार डाळी, पोर्टलचा झाला श्रीगणेशा. कृषी विभागाची दादागिरी, पीक विम्यासाठी शेतकरी वेठीला धरला.